मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना हरवणं हे मुघल साम्राज्याला कधीच जमलं नाही. पण आपल्या महाराजांच्या इतिहासात एक अशी वेळ आली होती जेव्हा धोका बाहेरून नाही तर आतून होता. मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळचाच माणूस त्यांना संपवण्यासाठी तयार झाला होता. आणि मित्र, आजच्या व्हिडिओ मध्ये कोण होता तो आणि शेवटी कोण फसलं हे आपण जाणून घेऊया. मित्र, आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक योद्धा नव्हते, ते आपल्या माणसांवर विश्वास ठेवणारे राजेही होते. आपल्या महाराजांच्या सभोवताली निष्ठावान सरदार, विश्वासू सैनिक आणि त्यांच्यासाठी जीव देणारे मावळे होते. पण मित्रा, तुला तर माहितच आहे, जिथे विश्वास असतो तिथे विश्वासघात सावटही असतो. काही दिवसांपासून काहीतरी वेगळं घडत होतं. मुघलांच्या साम्राज्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची हालचाल आधीच कळत होती आणि आपल्या महाराजांचे हल्ले अपयशी ठरत होते. जणू कोणीतरी आतून माहिती देत आहे. मित्र, आपल्या महाराजांना शंका तर आली, पण प्रश्न एकच होता, कोण आहे तो? आपल्या महाराजांनी थेट काही केलं नाही, पण ते शांत राहिले. पण एक गोष्ट म्हणजे आतून सर्व काही पाहत होते महाराज. मित्र, आपले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक हालचाल, प्रत्येक संदेश पाहत होते आणि हळूहळू एक नाव समोर येऊ लागलं होतं. तो माणूस जो नेहमी आपल्या महाराजांजवळ असायचा. मित्रा, तो माणूस आपल्या महाराजांना विश्वासू वाटायचा, पण त्याच्या हालचाली आता बदलल्या होत्या. तो वारंवार एकटा जात होता, गुप्त भेटी घेत होता आणि शत्रूंच्या प्रत्येक हालचाली त्याला आधीच माहित असायच्या. आपल्या महाराजांना आता खात्री झाली होती की धोका आतूनच आहे. पण मित्र, आपल्या महाराजांनी त्याला थेट पकडलं नाही. आपल्या महाराजांनी एक खेळ खेळला, तो म्हणजेच आपल्या महाराजांनी खोटी माहिती पसरवली आणि आपल्या महाराजांनी पाहिलं की ती माहिती शत्रूंपर्यंत जाते का. आणि मित्रा, जसा महाराजांनी विचार केला होता तसंच झालं. तो माणूस पकडला गेला. पण मित्रा, इथेच गोष्ट संपत नाही. सर्वात महत्वाचं तुला सांगायचं म्हणजे की इतिहासात अशी कोणतीही स्पष्ट नोंद नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जवळचाच माणूस त्यांना मारायला गेला. पण मित्रा, इतिहास आपल्याला सांगतो की गुप्तहेर, विश्वासघात आणि आतून होणारे धोके हे त्या काळात खूप मोठे होते. मित्रा, कमेंट करून नक्की सांग की तो माणूस कोण असू शकतो त्या काळात. मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीने नाही तर बुद्धीने राज्य केलं होतं आणि म्हणूनच तर मित्र, आपल्या महाराजांनी प्रत्येक संकटांवर मात करू शकली.